शुभ सकाळ. सेकंड डेची सुरुवात झालेली आहे. खूप छान मॉर्निंग वातावरण होतं शिर्डीमध्ये आणि आज आम्ही शिर्डी सोडणार होतो आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांना नाश्ता प्रोव्हाइड केला. सकाळ सकाळी 6:30 वाजता इडली आणि वडा सांबार. तो गुड मॉर्निंग. तर आज आमचं सेकंड डे आहे शिर्डीमध्ये, पण आज आम्ही शिर्डी सोडणार आहे आणि काल खूप छान डे स्पेंड झाला आमच्या शिर्डीमध्ये. लोकांनी खूप एन्जॉय केला, छान दर्शन झालं, रेस्ट पण झाली आणि आज शिर्डी सोडून आता शनी शिंगणापूरला जाणार आहे. त्यानंतर ना आपण लोकांना विचारलं की तुम्हाला कसं वाटलं कालच्या दिवसाबद्दल, दर्शन कसं झालं. काल दर्शन कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. दर्शन व्यवस्थित झालं. मी 2 वेळा दर्शन घेतलं. एकदा मुख दर्शन घेतलं, एकदा रांगेतून चरण स्पर्श घेतलं. गेल्या वर्षी पण मी या ट्रिपमध्ये आलेलो होतो. गेल्या वर्षी अष्टविनायक दर्शन झालं. यावर्षी शिर्डी आणि शनी शिंगणापूर आणि अक्कलकोट ते या ठिकाणी घडणार आहे. आता फक्त शनी शिंगणापूर शिर्डी झालं, त्यानंतर आपण शनी शिंगणापूरला जाणार आहे, त्यानंतर अक्कलकोटला जाणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आनंद भरपूर असा घेण्यात आला वाटला आणि मस्त वाटलं. जेवण वगैरे चांगलं होतं. अगदी उत्कृष्ट जेवण होतं. नाश्ता पण अगदी चांगला मिळाला. त्याबद्दल नाथ बिगेस्टचं आम्ही आमच्या कुटुंबातर्फे अभिनंदन करतो. थँक्यू. व्यवस्था करणारा मालक हे आपल्या घरचं माणसं जर काय म्हणून विचारतात आणि आम्ही हे नातला कापडं घेतला म्हणून आला म्हणून वाटलं नाही. आपलं फॅमिली ट्रिप म्हणून आल्यासारखं वाटलंय. नातचा मालकाचं नातच म्हणजे फॅमिली आहे. खरं असं व्यवस्था केलं ना काय बोलायचं नाही. दर्शन मिळालं नाही आणि असं टायमिंग मिळालं नाही, माणसाला फिरायला मिळालं नाही. असं आपल्याला सर्वसामान्य कुटुंबातील लोक आम्ही सर्वजण DYPला जातो, फिनिक्स मॉलला जातो, मुंबईमधील मोठ्या मोठ्या मॉलला जाऊ शकतो, बेंगलोरमधील मॉलला जाऊ शकतो, पण सर्वसामान्यातील मॉलमध्ये जाऊ शकणार नाहीत. हा एक उद्देश होता आपला. त्या हिशोबाने आपण कामकाज चालू केलं. सो हा रिअल डिफरन्स आहे नाथ मॉलमध्ये आणि बाकीच्या मॉलमध्ये. आमचे रेट, आमची जी कपड्यांची क्वालिटी आहे आणि त्याचबरोबर आम्ही ग्राहकांना जी वागणूक देतो, त्याचबरोबर आमची दाखवायची स्टाईल, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना जे आम्ही केअरफुली सर्व्हिस देतो, योग्य ते वागणूक देतो, त्याच्यामुळं ग्राहक इतके अटॅच्ड आहेत आमच्याशी आणि त्यांचे व्ह्यूही तुम्ही ऐकू शकता, त्यांची प्रतिक्रिया ऐकू शकता. खूप छान छान लोकांनी त्यांचे कमेंट्स आमच्यासाठी व्यक्त केले आहेत. पण जे आजचं जे नियोजन आहे ते आपल्या 1-2 पासून जर घेऊन करायचं म्हणलं तर होणार नाही. आणि मी बरीच चौकशी केली आत्ताबद्दल की सरांनी काय काय कसं नियोजन केलं. मी याच्याबद्दल मी चौकशी केली की आम्हाला असं वाटत होतं की ट्रस्टच्या भूमिती की जेणेकरून त्याने महिला एकीकडं पुरुष एकीकडं, पण असं काय नाही. आजच्या ज्या आपल्या रूम होत्या त्याचे पेड 550 रुपये प्रमाणे केलेले आहेत. म्हणजे एवढा मोठा खर्च आणि हे सगळे ट्रॅव्हल्स जे तिने केलेलं आहे ते अतिशय खूप केलेलं आहे आणि इथून पुढे त्यांनी करावे आणि प्रत्येकाला संधी मिळावी अशी माझी इच्छा आहे. आणि नाथ परिवाराला आपण शुभेच्छा देऊन त्यांना पुढील प्रवासाचे अभिनंदन करतो. किंवा त्यांची मुलगी असू दे किंवा आजोबा आहेत, मग ते पण सगळे जणांना एकदम छान पद्धतीनं चौकशी करतात, आपण पण चौकशी करतात, हे काय हवं नव्हते ते पण विचारतात. म्हणजे खूप चांगलं वाटलं. म्हणजे मी मगाशी सरांना पण म्हणलं असं परत कधी समजा योग आला, आम्हाला निदान पैसे जरी भरायचे असले तरी पण आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकतो असं म्हणून त्यांना सांगितलंय आणि खूप छान वाटलं. परिवार खूप म्हणजे आम्हाला नाथ परिवार कळला त्यानिमित्तानं. म्हणजे रूमचं असेल, प्रवासाचं असेल, नाश्त्याचं, जेवणाचं वगैरे सगळं अतिशय उत्कृष्ट नियोजन. आणि ह्याच ट्रिपच्या दरम्यान सर 10-11 वर्षापूर्वी माझे संबंध फेरा मिळतोय त्या ट्रिपमुळे मला परत मिळाला. त्याला कसं जाणार किंवा काय असं म्हणजे पहिल्यांदा मी घरातून कधी गेलेलं नाही, पण इथं तिकीट लागलं म्हणजे समजलं त्यामुळे म्हणलं आता आपण आहे म्हणजे आपल्याला संधी आहे, तर ही संधी दिली आहे कुटुंबियांनी, तर आपण जायला पाहिजे असं आलं, हे केलं, मनात आलं. त्याप्रमाणे आल्यानंतर सगळं अनुभवायला चांगलं मिळालं.
त्यामुळे आता काळजी म्हटली की ह्यांच्या कृपेने आपल्याला कुठं जायचं असेल तर एकटं जरी जायचं असेल तरी काही अडचण नाही हे पण लक्षात आलं. आणि इथून पुढं काय खरेदी वगैरे असेल तर खरोखरच आहे सगळं चांगलं क्वालिटीचं मिळत आहे, तर सगळ्यांनी आपण त्यांना सहकार्य करून व्यवस्थित सगळं करूया एवढंच बोलायचं. सो तुम्ही आता बघितलं एक दिवसाचं अरेंजमेंट तर आपलं फुल टाईट होतं आणि खूप छान झालं, सगळ्यांना आवडलं. तुम्ही प्रतिक्रिया ऐकलाच असतील सगळ्यांना खूप छान वाटलं. पण त्या सपोर्ट करायला एकमेव होता तो आपला स्टाफ. आपल्या लेडीजनी खूप सपोर्ट केलेला आहे. थोडेफार जेंट्स आहेत, अजून थोडे जेंट्स आहेत, पण खूप छान सपोर्ट केलेला आहे. मला वाटतं एक 15-20 दिवसांनी अरेंजमेंट केलेले आहे. जेवणाचे असो सगळी अरेंजमेंट, बस अरेंजमेंट खूप छान पद्धतीने अरेंजमेंट झालेले आहे. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकलाच असतील आतापर्यंत. आणि मेन कॅमेरामॅन सपोर्ट आपला ओमकार दादा, होल थँक्स टू हिम. आणि असंच आपला स्टाफ कायम सपोर्टेड राहणार आहे ह्याच्या पुढे पण. सो तुम्ही असंच प्रेम राहू द्या आमच्यावर. धन्यवाद. सगळ्यात भारी नाथवाडी, सगळ्यात भारी नाथवाडी, सगळ्यात भारी नाथवाडी. अर्चितनाथ महाराज की जय. सो प्रतिक्रिया ऐकल्यानंतर व्हिडिओज फोटोज क्लिक केले, मस्तपैकी चहा घेतला सर्वांनी आणि त्यानंतर बाकीच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि बसमधून जाताना चारही बसमध्ये जे काही लोक होते, जे काही कस्टमर्स होते, खूप एन्जॉय केले, खूप एंटरटेन केले. आणि जप म्हणा, सिंगिंग, डान्सिंग, त्यानंतर विनोदी खूप लोकांनी एन्जॉय केला. तुम्ही पाहू शकता आता. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, माझं नाव वंदना अशोक निकणके, राहणार काकड. तुम्ही इकडे कसे काय? अहो, ही नाथ कापड दुकानाची किमिया, म्हणून तर आम्हा सारख्यांना इथे येण्याचं भाग्य लाभलं. नाथ कापड दुकानामुळे म्हणजे हो? अहो, दीपावलीत नाथ वस्त्रालंकार कुर्ली यांनी कापड खरेदीवर विमानाची सहल ऑफर दिली आणि प्रत्यक्षात आज वास्तवात आली. अहो, शिर्डी बघण्याचं भाग्य लाभलं हे फक्त नाथ वस्त्रालंकारामुळे. अर्थातच कपडे आणि विश्वासच मिळाला. अहो, हे नाथ कापड दुकान आहे तरी कुठे? अहो, नॅशनल हायवे क्रमांक 4 वर. अतिशय दिमागदार, इतकंच नाही 1 लाख स्क्वेअर. एवढ्या मोठ्या हॉलमध्ये घेऊन आला, लई कॉस्टली असणार म्हणून. साहेबांनी काय म्हटलं, नाही मी तर जाऊन आले, परत आपल्याला जायचंय. आम्ही गेल्यानंतर खरोखर स्टॉकच्या माध्यमातून मला इतकं आवडलं ह्यांचं सगळ्यांचं. आम्हाला प्रत्येक वस्तू एक वस्तू तिने आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला तिने दाखवून दिली आणि आम्ही खूप शॉपिंग केलं. तर कसं महिन्यातून एकदाच काय असेल ना, गेल्याशिवाय गमतच नाही. असं काय आम्हाला सवय झालेला आहे. ज्वेलरी जे दाखवली ती मुलगी आहे, चांगली मैत्रिणीच झाली. म्हणजे जे काय मी घेऊन जातो माझ्या मैत्रिणीला म्हणा. सो आता आय थिंक 11 वाजलेले त्याने आम्ही आता शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि सगळे कस्टमर ग्राहक आम्ही शनी शिंगणापूरला आलेलो आहोत. तिथे दर्शन घेणार आहे, प्रसाद घेणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आम्ही जिकडे चाललो तिथं आम्ही तुम्हाला अपडेट करतो. सो प्लीज वॉच आणि बघत राहा. शनी शिंगणापूरमध्ये पोचल्यानंतर पहिला आम्ही देवाचे दर्शन घेतले, शनिदेवाचे दर्शन घेतले. तुम्हाला माहिती आहे का, शनी शिंगणापूरमध्ये कोणत्याही एका घराला व कोणत्याही दुकानाला दरवाजा नसतो आणि तिथं चोरी होत नाही. जरी चोरी झाली तर ते गावाच्या बाहेर ती चोरी जात नाही. हे तिथली खासियत आहे शनिदेवांची, चोरी होतच नाही. त्यानंतर आम्ही दर्शन घेतल्यानंतर देवाला तेल वगैरे घातलं आणि तेल वगैरे घातल्यानंतर नमस्कार केला आणि आजूबाजूला जे काही मंदिर होते तिथले दर्शन घेतले आम्ही. खूप छान दर्शन झाले. थोडं गरमी होती तिथं, बट खूप छान दर्शन झाले. आजूबाजूचे जे काही मंदिर होते तिथले आम्ही दर्शन घेतले.
शनैश्चरः स्वधाकारी छायाभुः सूर्यनन्दनः मार्तण्डजो यमः सौरी पङ्गुश्च ग्रहनायकः ब्रह्मण्यो क्रूरधर्मज्ञो नीलवर्णुञ्जनद्युतिः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः तस्य पीडां न चैवाहं करिष्यामि न संशयः गोचरे जन्मलग्ने च वापस्वन्तर्दशासु च। त्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या साईडला जे काही व्ह्यू होतं, खूप मोठं असं नवग्रह मंदिर होतं. एका स्पॉटमध्ये 9 ग्रह छोटे छोटे मंदिर होते. जसं तुम्ही पाहू शकताय, मी सगळ्याचं शूटिंग घेतलेलं आहे. 9 ग्रह मंदिर होते, ते छोटे छोटे सर्व 9 ग्रहाचे मंदिर होते छोटे छोटे. ते आम्ही पाहिले, फोटोज वगैरे क्लिक केले. खूप छान व्ह्यू होता. तस्य पीडां न चैवाहं करिष्यामि न संशयः गोचरे जन्मलग्ने च वापस्वन्तर्दशासु च। ॐ शनैश्चरः स्वधाकारी छायाभुः सूर्यनन्दनः मार्तण्डजो यमः सौरी पङ्गुश्च ग्रहनायकः ब्रह्मण्यो क्रूरधर्मज्ञो नीलवर्णुञ्जनद्युतिः द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः। जसं की तुम्हाला माहिती आहे, नवीन वर्षाचं कॅलेंडर आम्ही सगळ्यांच्याकडे देतो. ही स्कूल असू दे आणि कुठं पण असू दे. आणि ह्या वर्षी शिर्डी शनी शिंगणापूरला ट्रिप होती. मागच्या वेळेला अष्टविनायकला होती, तिथं पण आम्ही कॅलेंडर दिलं होतं. त्यावेळेला सगळ्यांना सेवेला आम्ही कॅलेंडर दिलेलं आहे नवीन वर्षाचं 2025चं. तुम्ही पाहू शकताय. ऑन